डॉक्टर चुकीचा आहे. याच विषयी आता आपल्या प्रेक्षकांचे आपल्याला फोन यायला लागले आहेत. आपण पहिला फोन घेऊया. तेजस्विनी आपल्याशी बोलतायत. तेजस्विनी, तुम्ही बोला, तुमचा प्रश्न असेल वास्तुशास्त्र संदर्भातला आनंद सरांना तुम्ही विचारू शकता. बोला. तेजस्विनी आपल्यासोबत आता फोन लाईन वरून आहेत. पुण्याच्या आहेत तेजस्विनी. हॅलो. हा बोला. नमस्कार. नमस्कार सर. मी चिंचवडवरून बोलते. बर. मला प्रश्न विचारायचा आहे की आमचा दरवाजा आहे तो दक्षिणेला आहे. बर. आणि म्हणजे बरेच वेळा ऐकले की दक्षिणेला दरवाजा असू नये. आतापर्यंत तरी आम्हाला काही अनुभव हे आला नाही वाईट असा. म्हणजे तेजस्विनी ताई, मला एक सांगा, तुमची रास कोणती? ज्यांच्या नावावर घर आहे त्यांची रास कोणती आहे? त्यांची रास म्हणजे तूळ आहे. तूळ रास आहे. ठीक आहे. आणखीन काय प्रश्न आहे? नाही, मला एवढंच म्हणजे त्याच्याबद्दल काय हे आहे हे विचारायचं होतं. म्हणजे खरं म्हणजे नेमकं कसं त्याचा वापर. बरोबर. प्रश्न आला आमच्या लक्षात. आलं लक्षात. धन्यवाद. तेजस्विनी ताईंनी आता जो प्रश्न मांडलाय तो दक्षिण दरवाजाविषयी मांडलाय. मुळामध्ये दिशा, आपण तो प्रश्न तुम्हाला मी त्याचं उत्तर देणारच आहे दिशांच्या बाबतीत. आता पहिलाच प्रश्न तेजस्विनी ताईंनी छेडलाय तो. तर दक्षिण दिशा, त्या दक्षिण दिशेच्या घरात राहतात पण त्यांना त्याचा त्रास होत नाही असं त्या म्हटलंय. पण असं कोण म्हणतं की दक्षिणेच्या घरात राहून त्रास होतो? असं नाहीच आहे. हा गैरसमज आहे मुळामध्ये. आता जर बघितलं की ज्यांच्या नावावर ते घर आहे ते तूळ राशीचे आहेत. तोळेचा स्वामी असतो शुक्र. शुक्र हा शनीचा मित्र. म्हणजे दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. मग दक्षिण दिशा त्यांना कारक दिशा आहे. सगळ्यांनाच दक्षिण दिशा अशुभ नसते, परंतु काही लोकांना मात्र ती अशुभ असते. आता तुम्ही मला सांगा, आम्ही दक्षिण या शब्दामध्ये जर आपण नीट फोड केली तर क्षिणत्व दिसतं. क्षीणत्व. हो. दररोज क्षीण होणारी दक्षिण. उत्तर म्हटलं तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर. उत्तरोत्तर प्रगती. आणि उत्तरेला ध्रुवतारा. हो. बर. पूर्व म्हटल्यानंतर आपण म्हणतो ना, म्हणजे मी तर म्हणतो आमची ही ना करेल ती पूर्व, करेल ती पश्चिम नाही म्हणत आपण. पश्चिम म्हणजे शांत होणारी. आग्नेय म्हणजे अग्नी. म्हणजे तिथे काय पाण्याची टाकी करू नाही चालणार, तिथे अग्नी. निऋतेला जडत्व, वायव्याला वायू आणि ईशान्येला ईश्वर. ही 8 मुख्य दिशांची जी रचना आहे, या नावातच वास्तुशास्त्र लपले, त्याला कुठल्या वास्तुतज्ञाची गरज नाही. पण तेजस्विनी ताईंचा जो प्रश्न आहे की दक्षिण दरवाजा आणि त्यांना त्रास होत नाही, तर ती त्यांना लाभलेली वास्तू आहे. म्हणजे निश्चितच, म्हणजे ह्या ज्या दिशा आहेत या वास्तुशास्त्रात जरी प्रिस्क्राईब केल्या असल्या तरी त्याला एक त्यांची जी राशी अनुकूलता आणि त्या व्यक्ती सापेक्ष आहेत. अगदी बरोबर. आता मला सांगा, काही लोकांना खूप तिखट आवडतं. म्हणजे ते हा हु करत नाहीत तोंडात. खरंय. आणि काही लोकांना गोड म्हणजे अजिबातच आवडत नाही, किंवा गोड खूप खातात. म्हणजे अगदी अर्धा 1-1 किलो जिलेबी खाणारी लोक पण मी पाहिले. म्हणजे त्यांना ते सूट होतं ना. खरंय. तिखट खाणाऱ्याला माणसाला गोड देऊन चालतं का? तसाच प्रकार आहे की यांना दक्षिण दिशा सूट आहे. पण कदाचित यांच्या घरामध्ये जी यांची मुलं आहेत किंवा इतर जी मंडळी आहेत त्यांच्याची एकाची जरी रास ही चुकीची पडली तर मात्र त्यांना पुढे जाऊन निश्चित त्या दक्षिणत्वाचा त्रास होणारच आहे. फक्त हे सुद्धा आहे ना, खरं सांगू का, हे कर्मविपाक सिद्धांतावरती अवलंबून असं वास्तुशास्त्र आहे. कर भला तो हो भला. मला सांगा तेजस्विनी ताई, की हजारो लोकांच्या मानामुंड्या पिरगळून एखाद्याने वास्तू जर उभी केली आणि ती वास्तुशास्त्राप्रमाणे उभी केली तर तो सुखी कसा होईल? बरोबर. बाबळीचं बी पेरलं तर काय आंबा थोडी येणार आहे त्याला. म्हणजेच याचा अर्थ की तेजस्विनी ताईंच्या घरामध्ये दान कर्म पुण्यता, म्हणजे त्यांच्यामध्ये हातापायात त्यांच्याकडनं चांगल्या घटना घडत असतील, त्यांच्या पायात लक्ष्मी असेल, त्यांचे विचार चांगले असतील, त्यांचे पती खूप चांगले व्यक्ती असतील आणि त्यांच्या चांगुलपणामुळे सुद्धा ती दक्षिण दिशा त्यांना सकारात्मक ठरते. अगदी तुम्ही वास्तुशास्त्राप्रमाणे 100% वास्तू केली आहे आणि तुमची प्रवृत्ती जर धड नाही तर ती काय वास्तू साथ देणार? अगदी खरं आहे. निश्चितच. एकूणच आता आपण दिशांविषयी बोलत होतो, त्यानंतर अजून एक लोकांना प्रश्न पडतो की दिशा जर का तशा पाळायच्या असतील, काही गैरसमज सुद्धा त्याच्यात असतात काही जणांचे, तर असा काही एक नियम आहे का की वास्तुशास्त्र करायला तर काही तोडफोड करावी लागते घरामध्ये? बिल्डरनी ज्या काही रचना दिल्या त्या तोडून दुसऱ्या काहीतरी कराव्या लागतात, असं काही आहे? हा एक फार मोठा गैरसमज आहे. ही दुकानदारी केली हो वास्तुशास्त्राची बऱ्याच लोकांनी. त्यांना तोडफोड करायचं आणि मग तोडफोड करायची नाही तर मग हे लावा, ते लावा, हा पिरामिड लावा, ते टांगा, भिंत बांधा आहे. त्याच्यामध्ये अतथ्यता असं नाहीये, त्याच्यामध्ये तथ्य आहे. एनर्जेटिक लेवलनी त्या गोष्टी पण बरोबर आहेत. पण वास्तुशास्त्र म्हणजे तोडफोड मुळीच नाही. आणि जो कोण तोडफोड करायला लावत असेल तर करू नये. बरं. त्या ठिकाणी ती तत्व निर्माण करणं म्हणजे वास्तुशास्त्र. आग्नेयाला जर अग्नी सांगितलंय आणि तिथं जर पाणी असेल तर आग्नेय दिशेला थोडासा लाल रंग लावून तुम्ही एखादा बल्ब लावून
तिचं ते तत्व निर्माण पण करू शकता अग्नीचं. तुम्हाला आश्चर्य वाटेल अमितजी की विश्वकर्माजींनी कित्येक हजार वर्षापूर्वी पुराणामध्ये आग्नेय कोपरा बॅलन्स कसा करायचा ते सांगितले. बऱ्याच घरांमध्ये पती पत्नींमध्ये भयंकर चिडचिड होते. चिडचिड का होते तर नीट बघितलं तर त्यांच्या घरात आग्नेय कोपऱ्यात नक्की पाणी असतं. म्हणजे मी आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगेन की तुमच्या घरात पती पत्नींमध्ये जर मतभेद होत असतील तर तुम्ही जरूर तुमचा आग्नेय कोपरा ताडून बघा. तिथं पाणी असलं पाहिजे, सिंक असलं पाहिजे, पाणी साठवत असलं पाहिजे. तसं असेल तर त्या ठिकाणी जर तुम्ही बैठ्या घरात राहत असाल बंगल्यामध्ये तर तुम्ही बाहेरच्या बाजूला आग्नेय दिशेला खडेमीठ, कोळसा, लोखंड आणि तांब्याचे तुकडे पुरावेत असं विश्वकर्म्यांनी लिहिलंय. नीट ऐका मी, खडेमीठ, कोळसा, तांब्याचे तुकडे आणि लोखंड. नीट बघितलं तर हे मटेरियल कसलंय पहा, आर्थिंगचं मटेरियल. विश्वकर्माजींना हे तेव्हा अवगत होतं आर्थिंगचं ज्ञान. मग हे मला आता मध्यंतरी कसं कळलं की माझ्या घरातल्या खांबावरची न्यूट्रलची वायर कट झाली होती आणि ट्यूब लागत होत्या पण कॉम्प्युटर लागत नव्हता. विचारलं त्याला काय झालं तर म्हणला नाही म्हणे न्यूट्रल तुमची कट आहे पण तुमचं आर्थिंग चांगलं आहे म्हणे, त्याच्यामुळे त्या लाईट पेटल्या. म्हणजे बघा हे विज्ञान त्यांना माहिती होतं की आग्नेय कोपरा कसा बॅलन्स करायचा. पण तुम्हाला सांगतो आपण जर तसं ते पुरलं ना, तिथं हात लावून पाहिलं तर तिथं खरंच गरम वगैरे लागतं. म्हणजे तिथून एक प्रकारची ऊर्जा आणि ऊर्जा निर्माण होते आणि अर्थात भांडणं कमी होतात. आता तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर ते पुरता येणार नाही, खालच्या घरात पडेल ना ते. तर त्यासाठी तुम्ही पूर्व भिंतीला एक चौकोनी लाल रंगाचा भरीव चौकोन काढला आणि त्यात एक लाल रंगाचा बल्ब लावला. आता बल्ब काय 2-5-10 रुपयाला मिळतो. तो बल्ब लावला किंवा घोटीव कागद चिकटून लावला तर बघायला काय हरकत नाही. परिणाम त्याचे निश्चित कमी होतील, अगदी दिसायला चांगले आणि भांडणं नक्की कमी होतील खात्री. निश्चितच. आनंदजी अजून एक आपल्याला प्रश्न दिलाय. मनीषा आपल्याशी बोलतायत. मनीषा नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. मुंबईहून मनीषा बोलतायत. हॅलो. हा नमस्कार. नमस्कार. मनीषाजी प्रश्न विचारताना तुम्हाला एक सूचना करू इच्छितो. तुमच्या टीव्हीचा आवाज संपूर्ण बंद करा जेणेकरून तुम्ही आमच्याशी थेट संपर्क साधू शकाल. हॅलो. बोला. बोला. आमची गावची प्रॉपर्टी आहे ना ती विकली जात नाहीये काही केलं तरी सुद्धा आणि आम्हाला ती काढायची आहे कारण आमच्याकडे जसं बघणारं कोण नाहीये ना म्हणून. तर बरेच अडथळे येतात, होतच नाहीये. तर प्लीज जरा मार्गदर्शन केलं तर बरं होईल. ठीक आहे. निश्चितच. आनंदजी आपण ह्या प्रश्नाचं उत्तर घेऊया. एक छोटासा आपण ब्रेक घेणार आहोत कारण हा सुद्धा एक खूप वेगळा विषय त्यांनी विचारलेला आहे. थोडा आपल्याला याच्यावर जास्त वेळ लागेल तेव्हा आपण इकडे घेऊया एक छोटासा ब्रेक. तुमच्याही मनात खूप साऱ्या शंका असतील, तुम्ही आम्हाला फोन करा. आमचा फोन नंबर पुन्हा एकदा लिहून घ्या, 022-6684-3333. आनंदजी खूप चांगलं आपल्याला मार्गदर्शन करतायत. त्यांच्याकडून आपण त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून घेऊया एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. वास्तुशास्त्र आपल्या सुखासाठी हा आजचा आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे. आपल्यासोबत आहेत आनंद पिंपळकर, वास्तुतज्ञ आहेत. त्यांची 38 पुस्तकं वास्तुशास्त्र या विषयावर आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करतोय. मगाशी ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण एक प्रश्न घेतला होता मुंबईहून मनीषा यांचा. त्या संदर्भात आता आपण आनंदजींकडून जाणून घेऊया. आनंदजी, मनीषाजी आपल्याशी बोलल्या होत्या की त्यांची वास्तू विकली जात नाहीये. गावच्या प्रॉपर्टी विषयी त्यांनी बोलल्या होत्या. प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही उपाय असतात. बरोबर आहे. म्हणजे समजा मला डोळ्याने दिसत नाही तर आपण चष्मा लावतो. हो. कानाला ऐकू येत नाही तर याला उपाय म्हणतात. उपाय केल्यानंतर त्याच्यातली तीव्रता कमी होते. आता यांचा असा प्रश्न आहे की त्यांच्या गावी जमीन आहे आणि ती विकली जात नाही. त्याच्यावर एक उपाय करायला काय हरकत नाही. मला एक सांगा अमित की जर बिनखर्चिक उपाय असेल तर करायला काय हरकत आहे. खरंय. एका रद्दी कागदावर, मनीषाताई नीट ऐका, एका रद्दी कागदावर कोरफडीचं पान ठेवायचं शनिवारी रात्री 12 वाजता. एका रद्दी कागदावर कोरफडीचं पान शनिवारी रात्री 12 वाजता ठेवायचं. त्याला हळदी, कुंकू, दिवा, उदबत्ती आणि साखरेचा नैवेद्य दाखवून त्याची पूजा करायची. हात जोडून त्याला प्रार्थना करायची की ती गावाकडची जी माझी वास्तू आहे ती लवकरात लवकर विकली जावी. पण अमितजी, आता त्या वास्तूची किंमत जर 1 रुपये असेल आणि ह्या जर 10 रुपये म्हणतील तर ते शक्य नाही होणार. बरोबर. म्हणजे योग्य जर किंमत सांगत असतील तर निश्चितच त्याला योग्य भाव येईल आणि त्यांची वास्तू विकली जाईल. दुसऱ्या दिवशी ही कोरफड कागदात गुंडाळून कचरा कोंडीत टाकायची. बरं. शनिवारी रात्री 12 वाजता ही पूजा करायची, दुसऱ्या रात्रभर ठेवायची, दुसऱ्या दिवशी कागदात ती कोरफड गुंडाळायची आणि कचरा कोंडीत नेऊन ठेवून टाकायची. मला सांगा, वेळ जाणार आहे, काही खर्च आहे, करून पाहायला काय हरकत आहे. आणि फरक पडला तर मनीषा त्यांनी आम्हाला फोन करून सांगावं. मला खात्री आहे की फरक पडणारच. नक्कीच. हा एक खरंच तुम्ही खूप एक वेगळा उपाय सांगितलात. प्रत्येक शास्त्राचं आपल्या भारतीय एकूण संस्कृतीमध्ये एक देव सांगितलेला आहे. होय. तर वास्तुशास्त्राचे सुद्धा काही देव आहेत का आणि घराची रचना करताना देव्हारा कुठे असावा. वास्तुशास्त्र बघा, आपल्याकडे जर तुम्ही बघाल तर प्रत्येक देवता आहेच. हो. म्हणजे अगदी तुम्ही डॉक्टरांची देवता धन्वंतरी मानली गेली. अगदी प्रत्येकाला देवता आहे. तशी वास्तुशास्त्राची देवता आहे वास्तुपुरुष. बर.
तो वास्तुपुरुष आग्नेय कोपऱ्यामध्ये वास्तुशांतीच्या दिवशी पालथा निक्षेपित केला जातो औदुंबाराच्या पेटीमध्ये. त्याच्यामध्ये पंचरत्न टाकली जातात, हत्तीच्या पायाखालची माती, उंटाच्या पायाखालची माती, समुद्राचा फेस, शेवाळ, आणि त्याला पालथा निक्षेपित केला जातो. त्याचं डोकं ईशान्येला आणि पाय नैऋत्येला येतील अशा पद्धतीने. हो हो. आणि जो देवारा ठेवतो आपण, तो देवारा मात्र वास्तूच्या, आता तुम्ही दिशांमध्ये आलं का नाही परत, ईशान्य. ईशान्य म्हणजे त्याची फोड केली तर ईशान्य म्हणजे ईश्वराची जागा. बस, म्हणजे ईश्वराच्या जागेत तो देवारा असावा. त्या देवघरात आपला गणपती असावा, बाळकृष्ण असावा, अन्नपूर्णा असावी. फक्त पितरांचे टाक वगैरे नसावेत. असतील तर ते दक्षिण भिंतीला, आपण कुठेही दक्षिणेकडे तोंड करून उत्तर भिंतीला देवघरात ठेवू शकतो, पण देवघरात नाही ठेवायचं. देवघराच्या बाजूला कुठेही जी भिंत असते त्या भिंतीवर ठेवली तरी चालू शकतात. निश्चितच. म्हणजे देव्हाऱ्यामध्ये बाळकृष्ण, गणपती आणि अन्नपूर्णा हे 3 असावेत. हे वास्तूशी संबंधित देव आहेत. अगदी बरोबर. आणि वास्तुपुरुष आग्नेय कोपऱ्यात असावा, निक्षेपित केलेला म्हणजे गाडलेला. अच्छा, आता खूप म्हणजे गणपती तर सगळ्यांचीच देवता आहे, आराध्य दैवत आहे. आपण कुठल्याही गोष्टीचं पूजन पहिल्यांदा गणपतीचं करतो आणि मग इतर पूजा करतो. अगदी बरोबर. पण समजा वास्तूशी संबंधित गणपतीचा कसा संबंध असू शकतो? एखाद्याने समजा असा प्रश्न विचारला, प्रश्न विचारणारे आपल्याकडे कमी नाही, बरोबर. एखाद्याने प्रश्न असा विचारला की गणपतीसारखा मुलगा झाला कोणाला, तर त्याच्यात लोकांच्या मनात या शंका अगदी बरोबर आहे. गणपती जर तुम्ही पाहिलं तर ती एक संकल्पना आहे. बरं. आणि तशा संकल्पनेचा पुरुष बनवण्याची हिंमत कोणात नव्हती, म्हणून ते तसं स्वरूप बनलं. बरं. आता हा प्रश्न फार सुंदर आहे. विचारतात लोक खोचकपणे, गणपती साजू विचारलंय, गणपतीसारखा मुलगा झाला तर तुम्हाला चालेल का? अर्थात चालेल. कसा तो सांगतो तुम्हाला. गणपती ही रूपकात्मक देवता आहे. बरं. डोळे कसे आहेत? बारीक. बारीक. बारीक विचार करा, बारीक बघा. नाही तर आपण बघतो 15% व्याज मिळते म्हणून धडाधड घरदारा विकून पैसे लावतो. बारीक बघितलं नाही. कान मोठे, जास्तीत जास्त ऐकून घ्या. तोंड दिसत नाही म्हणजे कमीत कमी बोला, जास्तीत जास्त ऐका. त्याचं पोट मोठं आहे म्हणजे इतरांच्या चुका, अपराध पोटात घ्या आणि त्यांना क्षमा करा. अगदी. आणि त्याचं वाहन आहे उंदीर. हो. उंदीर हे काळाचं प्रतीक आहे. बरं. यमाला शाप दिला होता म्हणून तो उंदीर झाला. आणि लक्षात ठेवा की काळ कुरतडत चाललाय, तुम्हाला जायचंय, धावपळ एवढी करताय तर कधीतरी एक क्षणभर वर बसलाय माझ्या पाठीवर जो गणपती, त्या देवतेचं स्मरण करा आणि तसं वागण्याचा प्रयत्न करा, तुम्ही सुखी व्हाल हे सांगताय. आणि शिवाय उंदीर तर्काचं प्रतीक आहे बरं का. आम्ही आणि बुद्धीने मी तर्कावर स्वार होते. म्हणजे गणपती ही रूपकात्मक देवता, त्याचा अर्धा दात तुटलेला आहे किंवा त्याची जी शरीराची रचना आहे त्या प्रत्येक रचनेमध्ये, त्याच्या प्रत्येक हातात जे आयुध आहे त्या प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी रूपक आहे. आणि तशा गुणांचा मुलगा झाला तर निश्चित चालेल. निश्चित चालेल. आणि वास्तुशास्त्रामध्ये मुख्य दरवाजावर गणपती असणं फार आवश्यक आहे बरं का.